तडीपार गोट्याने रोहितचा खून करून बॅरेलमध्ये दगड टाकून विहिरीत का टाकले? कारण ऐकूनच हादरून जात. साधारणपणे 4 महिन्यांपूर्वी दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी दलित महासंघाचे कार्यकर्ते उत्तम मोहिते यांचा खून यांच्या वाढदिवसाच्या दिवशी झाला होता. हा खून शाहरुख उर्फ शेरा शेख याने केला होता. वाढदिवसाच्या जेवणासाठी गेलेल्या शाहरुखचा उत्तम मोहितेने अपमान केला आणि त्याचा बदला म्हणून आपल्या काही साथीदारांच्यासह शाहरुखने त्याचा खून केला. पण या दुमत चक्रीमध्ये शाहरुखही ठार झाला. उत्तम मोहिते आणि शाहरुख दोघेही ठार झाले. पण त्यामुळे प्रकरण संपले असे झाले नव्हते. या प्रकरणातील रोहित म्हैसाळे याच्यावर मोहिते समर्थक चिडून होते. या वैमनस्यातून नुकताच रोहितचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून यातून आणखी काही हाती लागते का याची उत्सुकता सांगलीकरांना आहे. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उत्तम मोहिते यांचा खून झाला तेव्हा शाहरुखला ज्याने आणले होते तो रोहित म्हैसाळे आता मोहिते समर्थकांच्या टार्गेटवर होता. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी उत्तम मोहिते यांचा समर्थक असणारा आणि हद्दपार केलेला गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे हा टपून होता. गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर पोलीस दप्तरी बरेचसे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी त्याला सांगलीतून हद्दपार केले होते. तरी तो बिनधास्तपणे सांगलीतच वास्तव्य करून होता. त्याचे वास्तव्य विठ्ठलनगरजवळ एका पडीक खोलीमध्ये होते. हा भाग डार्क स्पॉट म्हणून ओळखला जातो. बाहेरच्या आतमध्ये काय चालले आहे, कोण राहते याची माहिती नसते. या भागातील शेतामध्ये झाडे असून तेथे असणाऱ्या पडीक खोल्यामध्ये अंधारी वातावरण आहे. तेथे मोठी विहीर देखील आहे. त्यामुळे इथे सहसा कोणाचा वावर नसतो. अशा ठिकाणी हद्दपार झालेला गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे हा राहत होता. बाहेरच्या वातावरणापासून दूर असला तरी गोट्याला बाहेर काय चाललेले आहे याची पुरी माहिती असायची. दिनांक 26 फेब्रुवारी 2026चा तो दिवस. त्या दिवशी रोहित म्हैसाळे हा कामावर गेला होता. त्यानंतर तो घरी आला. त्याने आपल्या वडिलांकडे थोडी रक्कम मागितली. त्यानंतर त्याला एक निरोप आला. त्याला जिल्हा परिषद जवळ बोलावले होते. तो त्या ठिकाणी गेला असता तेथे गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे आणि त्याचे साथीदार तेथे आले होते. तेथे रोहितच्या आणि गोट्याची बाचाबाची झाली. गोट्याने रोहित म्हैसाळे यास उचलले आणि ते सर्वजण उश्शकाल हॉस्पिटलजवळ असणाऱ्या निर्जन शेतात आणले. त्या ठिकाणी गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे आणि त्याच्या साथीदारांनी रोहित म्हैसाळे याला ठार मारले आणि त्याचा मृतदेह शेतातच फेकून दिला. आज ना उद्या याची खबर लागणार आणि आपण पकडले जाऊ या भीतीने सारा पुरावाच नष्ट करण्यासाठी रोहितच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे गोट्याने ठरवले. सायंकाळी गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे आपल्या साथीदारांसह रोहितचा मृतदेह टाकला होता त्या ठिकाणी आला. तो मृतदेह उचलून विठ्ठलनगरजवळील डार्क स्पॉटवर अर्थातच गोट्या ज्या पडीक खोलीत राहत होता तेथे आणला. त्यानंतर गोट्याच्या साथीदारांनी चोरून एक बॅरेल आणले. त्या बॅरेलमध्ये रोहितचा मृतदेह घालून त्यावर मोठाले दगडही घातले. बॅरेल बंद करून ते बॅरेल जवळच्या विहिरीत टाकले. त्यानंतर गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे आणि त्याचे साथीदार आपापल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी गोट्या त्या विहिरीजवळ आला. त्याने आंघोळ केली आणि दिवसभर त्या पडीक खोलीमध्ये वास्तव्य केले. इकडे रोहित म्हैसाळे घरी न परतल्याने सर्वजण चिंतित होते. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी ती तक्रार घेऊन आम्ही त्याचा शोध घेतो, तुम्ही घरी जा असे सांगत म्हैसाळेच्या कुटुंबियांना परत पाठवले. इकडे इंदिरानगर भागामध्ये रोहित म्हैसाळेच्या खुनाबाबत 2-3 दिवस चर्चा सुरू होते. ही चर्चा रोहित म्हैसाळेच्या कुटुंबियांना समजल्याने त्यांनाही वाटत होते की आपल्या रोहितचा खून झाला आहे. तसे त्यांनी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना सांगितले. त्याच्या खुनाबाबत शंका व्यक्त केली. पण पोलिसांनी ही गोष्ट फारशी मनावर घेतली नाही. परंतु स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना वेगळीच माहिती खबऱ्याने दिली. गुन्हेगारांच्या मध्ये रोहित म्हैसाळे याचा खून झाल्याची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक झाडे सक्रिय झाले.
त्यांनी तातडीने पथके कार्यरत केली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने 2 अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले। त्याने रोहित म्हैसाळेचा खून झाला असून तो गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे याने केल्याचे सांगितले। आता मात्र पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली। पोलिसांच्या हाती बरीच माहिती लागली होती। विठ्ठल नगरात असलेल्या शेतामध्ये निर्जन स्थळी विहिरीत रोहित म्हैसाळेचा मृतदेह आहे ही माहिती समजल्यावरून उपअधीक्षक संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे, दिनेश माने, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी यांचे पथक त्या ठिकाणी गेले। पाणबुड्यांच्या मदतीने शोध मोहीम घेतली असता एक बॅरेल सापडले। हे बॅरेल बाहेर काढून पाहिले असता त्यामध्ये रोहित म्हैसाळेचा मृतदेह सापडला। घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला। हद्दपार झालेला गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे याने हा खून केल्याची खबरही पोलिसांकडे होती। त्यावरून पोलीस गोट्याला शोधू लागले। तो बिनधास्तपणे मास्क लावून वावरत होता। पोलीस आपल्याला मास्कमुळे ओळखणार नाहीत असे त्याला वाटत होते, पण तसेच झाले नाही। त्याच अवस्थेत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली। यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये सरकारतर्फे फिर्यादी होऊन हेड कॉन्स्टेबल उमेश निकम यांनी फिर्याद दिली। गुन्हा रजिस्टर नंबर 90/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 137(2), 238, 351(2), 352, 3C नुसार गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे आणि त्याच्या बालसाथीदारांच्यावर रोहित म्हैसाळे खून प्रकरणी गुन्हा दाखल झाला। न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपअधीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे, दिनेश माने, आर्यन, प्रशांत माळी आणि इतर सहकारी पुढील तपास करत आहेत। खून प्रकरणी चर्चेला उधाण आले होते। गोट्या हा गुन्हेगारी जगताचा बादशहाच आहे। त्याच्या 15हून अधिक गुन्हे दाखल आहेत। खुनी हल्ला, जबरी चोरी, घरफोडी, आर्म ॲक्ट असे अनेक गुन्हे दाखल असल्यानेच त्याला हद्दपार केलेले होते। गोट्या हा रागीट स्वभावाचा होता। माझ्या माणसाला दगा करून ठार मारले, त्याला सोडायचं नाही असे म्हणत ज्या रोहित म्हैसाळे याने शाहरुख उर्फ शेराला मृत्यूच्या दारात आणले होते त्या रोहित म्हैसाळेचे अपहरण करून त्याला ठार मारले। पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रोहितचा मृतदेह बॅरेलमध्ये भरून त्यामध्ये मोठे दगड घातले। त्यामुळे ते बॅरेल विहिरीत बुडाले होते। त्याच्या या कृत्यामुळे ना रोहित सापडत होता ना त्याचा खून झाला असे म्हणता येत नव्हते। पण पोलिसांनीही अथक प्रयत्न करून खबऱ्यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना शोध मोहीम राबवावी लागली। आता संशयित गोट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे। रोहितचे मारेकरी सापडले असले तरी प्रश्न असा आहे की रोहितच्या खुनाचा सूत्रधार गोट्याच आहे की आणखी कोणी? गोट्याचा प्यादा म्हणून वापर केला आहे की आणखी काही, अशी चर्चा सुरू आहे। डार्क स्पॉटवर रेकॉर्डवर आणण्याचे आव्हान। सांगली शहरातील उपनगर असलेले विठ्ठलनगर येथील ती पडीक इमारत गुन्हेगारांच्या अड्ड्याची राजधानी आहे। तो पूर्णपणे डार्क स्पॉट असून रात्री नशेत असणाऱ्या व्यक्ती, हद्दपार झालेले गुन्हेगार यांचा तो मुक्कामाचा अड्डाच आहे। गोट्या उर्फ श्रीकृष्ण कलढोणे हा हद्दपार होता। त्याचेही वास्तव्य त्या पडीक इमारतीत होते। येथे असणाऱ्या विहिरीत तो अंघोळ करत असे आणि एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये तो झोपत असे। या ठिकाणी कोणी धाडस करून आत शिरत नसल्याने ती त्याच्यासाठी सुरक्षित अशी जागा होती। सांगलीकर नागरिकांना वाटते की हे ठिकाण गुन्हेगारा सोबतीने भयाचं साम्राज्य आहे। या ठिकाणी येण्याचं धाडस अधिकारी दाखवत नाहीत, त्यामुळेच गुन्हेगारांचे फावत आहे। पोलिसांनी हद्दपार गुन्हेगारी आणि डार्क स्पॉट रेकॉर्डवर आणण्याचे धाडस दाखवायला हवे अशी सांगलीकरांची अपेक्षा आहे।